नमस्कार मंडळी, आज मी बनवते मोरी मटण ते पण नलिनी काकू यांचा किचन क्वीन अस्सल घरगुती आगरी कोळी मसाला वापरून। ना कुठचो कलर ना केमिकल, चुलीवर भाजून बनवलेलो अस्सल घरगुती मसाला। सगळ्यात पहिलं तर आईन टोप रेडी केल्यान, कांदो टाकल्यान, टोमॅटो टाकल्यान आणि फोडण्याची तयारी करून घेतल्यान। त्याच्यानंतर त्याच्यातच ऍड केल्यान आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट, वरणा टाकल्यान, थोडीशी हळद आणि सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यान। आणि आता बारी होती ती म्हणजे आपल्या नलिनी काकूंच्या घरगुती मसाल्याची। मसाला तर टाकल्यान आणि अशा प्रकारचा कलर होतो आणि एकदम जबरदस्त कलर मसाल्याक। त्याचप्रमाणे सुगंध तर एवढं सुंदर पसरलेलो की विचारूच नका। त्याच्यातच ऍड केल्यान मोरी माशाचा मटण आणि अशा प्रकारे सगळा व्यवस्थित मिक्सचर ढवळून घेतल्यान। त्याच्यानंतर वरणा टाकल्यान, मीठ परत एकदा मिक्स केल्यान आणि आता बारी होती आपल्या कोकमची, कारण त्याच्याशिवाय टेस्ट तर मुळीच येऊची नाही। थोड्याच वेळानंतर आईन झाकण काढल्यान आणि आम्ही एक वेगळोच सुगंध अनुभवलो जो की एकदम अप्रतिम होतो। आणि आता बारी इलेली आपल्या वाटण टाकूची, कारण आम्ही असो मालवणी आणि वाटण नाही तर आमका मुळीच मजा